नमस्कार, कविताची पाकशाळा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत। आज आपल्या किचन मध्ये आपण बनवत आहोत मऊ लुसलुशीत असा ढोकळ्याची रेसिपी। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे मी 1 कप पाणी घेतलंय, त्यामध्ये 3 चमचे साखर, 1 चमचा सायट्रिक ऍसिड, अर्धा चमचा मीठ आणि 1.5 चमचा तेल घेतला आहे। आता हे सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगले मिसळून घ्यायचे आहे। आता इथे सर्व जिन्नस पाण्यामध्ये चांगले विरघळले आहेत। आता आपण त्यामध्ये 2 कप बेसन घालून घेऊया। बेसन चांगलं चाळून घ्यायचं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये गुठळ्या राहत नाहीत। आता हे बेसन आपण बनवलेल्या मिश्रणामध्ये चांगलं एकजीव करून घ्यायचं आहे। बेसनच्या गुठळ्या राहता कामा नये। तर इथे पाहू शकता आपलं बेसनचं मिश्रण एकदम मस्त तयार झालं आहे। अशा प्रकारे स्मूथ मिश्रण तयार करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला 10 मिनिटं असंच ठेवून द्यायचं आहे। आता आपण पुढची तयारी करू। तर इथे मी कुकरचा डब्बा घेतला आहे आणि त्याला तेलाने अशा प्रकारे ग्रीस करून घ्यायचं आहे। तुम्ही केकचा टीन सुद्धा वापरू शकता। इथे एका कढईमध्ये मी स्टँड ठेवून घेतला आहे आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून घेतलं आहे। तर प्रथम आपण चेक करून घ्यायचं आहे की आपला डब्बा किंवा टीन त्यामध्ये प्रॉपर बसतं आहे की नाही। त्यानंतर आता आपल्याला हे स्टीम करायला ठेवायला द्यायचं आहे। तर त्यावर झाकण लावून आपण हे वाफ येईपर्यंत तसंच ठेवूया। आता 10 मिनिटं झाली आहेत। तर आपलं पीठ चांगलं फुलून आलं आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण 1 चमचा बेकिंग सोडा किंवा खाण्याचा सोडा आपण घालून घेऊया। त्याच्यावर थोडंसं पाणी घालून घेऊया, म्हणजे ते ऍक्टिव्हेट होईल आणि अशा प्रकारे आपल्याला ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। साधारण 2 ते 3 मिनिटं हे आपल्याला चांगलं व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे। अशा प्रकारे आपलं पीठ फुललं पाहिजे। आता हे बनवलेलं सगळं ढोकळ्याचं मिश्रण आपण त्या ग्रीस केलेल्या डब्यामध्ये किंवा टीन मध्ये ओतून घेऊया। डब्यामध्ये ओतल्यानंतर डबा थोडा टॅप करून घ्यायचा आहे। तर इथे आपलं स्टीम ही तयार झालेला आहे। पाण्याला चांगली वाफ आली। आता ह्यामध्ये आपला टीन ठेवून द्यायचा आहे आणि मध्यम गॅसवर साधारण 25 मिनिटं आपल्याला ते चांगलं वाफवून घ्यायचं आहे। तर 25 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा कसा मस्त फुलून आलाय। आता त्यामध्येच आपल्याला सुरी घालून बघायचंय। जर सुरी क्लीन निघाली तर आपला ढोकळा तयार झाला आहे। तर इथे आपला ढोकळा तयार झाला आहे। आता तो काढून घेऊया आणि 10 ते 15 मिनिटं चांगला थंड करून घेऊया। तर 15 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता आपला ढोकळा चांगला थंड झाला आहे। आता त्याच्या कडा अशा प्रकारे काढून घेऊया आणि तो एका प्लेटमध्ये उलटा करून घेऊया। उलटा केल्यानंतर तो पुन्हा एकदा सरळ करून घ्यायचा आहे आणि अशा प्रकारे आपल्याला तो कट करून घ्यायचा आहे। आपला ढोकळा कट करून झाल्यानंतर आता फोडणीची तयारी करूया। त्यासाठी कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये 1 चमचा राई चांगली तडतडली की त्यामध्ये 10 ते 15 कढीपत्त्याची पाने घालून घेऊया। 3 ते 4 हिरव्या मिरच्या घालून घेऊया। कढीपत्ता आणि मिरच्या तेलात चांगल्या शिजल्यानंतर आता आपण त्याच्यामध्ये 1 कप पाणी घालून घेऊया। त्याचबरोबर त्यामध्ये थोडंसं मीठ आणि थोडी साखर घालून घेऊया। आता साखर आणि मीठ चांगलं विरघळेपर्यंत त्या पाण्याला चांगली उकळी काढून घ्यायची आहे। या फोडणीला चांगली उकळी आली आहे। आता आपण गॅस बंद करूया
आणि हे जे मिश्रण आहे त्याला चांगलं थंड करून घेऊया। 15 मिनिटांनी मिश्रण थंड झाल्यावर आता आपण ते ढोकळ्यावर अशा प्रकारे घालून घेऊया। नंतर त्यावर वरून थोडीशी कोथिंबीर आणि थोडं ओलं किसलेलं खोबरं घालून घेऊया। आपला ढोकळा तयार झाला आहे। इथे तुम्ही पाहू शकता किती मस्त मऊ लुसलुशीत आणि स्पंजी आपला ढोकळा तयार झाला आहे। तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा। तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींसाठी कविताची पाकशाळा चॅनलला सबस्क्राईब करा।